नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सर्वात मोठी बातमी. उद्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्य सरकारच्या निर्णयाकडे आता जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार राज्यात लॉकडाऊन नसेल तर कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सरकारी पातळीवर आता हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत. नियमावली आजच रात्री जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, गेल्या 2 दिवसांचं अल्टिमेटमच्या दरम्यान झालेलं महामंथन आणि या महामंथनातून नेमकं समोर काय आलंय याची प्रचंड उत्सुकता. काय निर्णय घेतला, काय सांगतायत आपले सूत्र? विलास, नेमकी किती तारीख करायची म्हणजे किती दिवसाचा करायचा यावर आज वेगवेगळी मतं कॅबिनेट बैठकीत मांडल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे उद्यापासून ते 18 तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या ऐवजी कडक निर्बंध लागू करावे असा प्रस्तावावर चर्चा कॅबिनेट बैठकीत झाल्याची माहिती समोर येते. अर्थात काही जणांनी 1 महिन्याचा पूर्ण असावा असं मत मांडलेलं आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत सुद्धा हे वाढवण्याची शक्यता आहे. अर्थात याचा अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. कदाचित आज रात्री उशिरापर्यंत या संदर्भातली गाईडलाईन समोर येतील असं सांगितलं जातं. दुसरीकडे वेगवेगळ्या मंत्र्यांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये जिल्हाबंदी वाहतूक बंद करू नये असं थेट मत अनेकांनी मांडलेलं आहे. कदाचित त्यावर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण की मागील वेळेस अनेकांना जिल्ह्यामध्ये लोक अडकून पडली आणि प्रचंड पॅनिक वातावरण झालं. त्यामुळे कदाचित अशा स्वरूपाची भूमिका मांडली गेलेली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स जे आहेत आणि मॉल्स आहेत हे मात्र कडक स्वरूपात बंद करावेत अशी भूमिका आहे. हॉटेल्समध्ये फक्त पार्सलची व्यवस्था घेतली जावी. अनेक मोठ्या शहरांमध्ये आपणास माहीत आहे की अनेक जण बाहेर जातात, त्यामुळे त्यांना खाण्याची व्यवस्था असावी लागते. यामुळे फक्त पार्सल काउंटर सुरू राहतील आणि त्या जी नियमावली सायंकाळी जी आहे ती म्हणजे संध्याकाळी साधारणतः 6 किंवा 8 असं तेही देखील चर्चा सुरू आहे की सर्वत्र एकदम संचारबंदीसारखं वातावरण करावं. कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय म्हणजे वैद्यकीय असेल किंवा इतर अत्यावश्यक जे वैद्यकीय सेवेत काम करणारे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त लोकांनी बाहेर जाऊ नये. खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी, खाजगी इंडस्ट्रीमधील लोकांनी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होमचं काम करावं आणि प्रोडक्शन हाऊसची जी इंडस्ट्री आहे जी अत्यावश्यक सेवा आणि इतर सेवांना उत्पादन करते ते मात्र कायम चालू ठेवावेत. फूडसाठी म्हणजे किराणा दुकान असेल किंवा इतर व्यवसाय असतील हे देखील अल्टरनेट सुरू करावेत की काय असं काही कॅबिनेट मंत्र्यांनी मतं मांडलेली आहेत. तर काही जणांचं मत आहे की आधीप्रमाणेच काही विशिष्ट वेळेमध्ये उघडी करावीत. तर याच्यावर देखील आता कॅबिनेट अजून पूर्ण संपलेली नाही. या सूत्रांनी जी आपल्याला वेगवेगळी माहिती समोर येते, पण हे जवळपास स्पष्ट दिसतं की लॉकडाऊनच्या ऐवजी कडक निर्बंध असा नवा शब्द राज्य सरकार आणू पाहतंय. आणि या कडक नियमाच्या अंतर्गत लॉकडाऊनच्या वेळेस जे जे नियम केले गेले त्याची बहुतेक कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जे विषय आहेत ते फक्त राज्य सरकारला घेता येत नाहीयेत निर्णय. जसं यापूर्वी सांगितल्याप्रमाणे लोकल असेल, रेल्वे असतील किंवा केंद्र सरकारची कार्यालय आहेत या संदर्भातली जी वेगवेगळी कामं करतात तर त्या संदर्भात राज्याकडनं एक पत्र पाठवण्यात यावं. तसं पत्र देखील पाठवलं जाईल आज रात्री किंवा उद्या असं समजतं. पण लॉकडाऊनचा कालावधी यावर मात्र 2 मतमतांतर कॅबिनेटमध्ये दिसून आलेले आहेत. जी आत्ता माहिती मिळते त्याप्रमाणे 5 तारखेपासून 18 तारखेपर्यंत म्हणजे 14 दिवसाचा लॉकडाऊन करावा असा प्रस्ताव CS ऑफिसकडनं कॅबिनेटमध्ये आणला गेला होता. त्यावर चर्चा झाली, पण अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी मतं व्यक्त केलेली आहेत की तो 18 तारखेपर्यंत न करता तो 30 एप्रिलपर्यंत करावा. बघूया आता की अंतिम निर्णय नेमका काय होतो, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मंडळी, राज्यात कोरोनाचा जो प्रचंड विस्फोट झालेला आहे, कोरोना रुग्णांची संख्या एका दिवसातली कालची 49,447 इतकी, म्हणजे 50,000च्या उंबरठ्यावर रुग्णसंख्या एका दिवसातली झाली. त्यामुळे कोरोनाची ही दुसरी लाट किती भयंकर आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून विचार विनिमय सुरू आहे. लॉकडाऊन केल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेल अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र हे खरंच शक्य आहे का? त्यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतील? डॉक्टरांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत
कोरोना टास्क फोर्सचे सदस्य उदय कुलकर्णी सर. कुलकर्णी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय राज्यातली आजची परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी रोज संध्याकाळी येणारे आकडे पुरेसे आहेत. या आकड्यांकडे पाहिल्यानंतर आणि तुम्ही या सगळ्यामध्ये गेली वर्षभर काम करताय, आज राज्यानं काय निर्णय घेणं गरजेचं आहे? नमस्कार. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की आज ज्या प्रमाणामध्ये आकडे आपल्याला दिसत आहेत, पण त्याच्याबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मात्र या बाबतीत दोन वेगवेगळी मतं आहेत. एक मत असं आहे की हे आकडे वाढतच जाणार आहेत, कारण जेवढी लोकसंख्या, हर्ड इम्युनिटी म्हटल्यानंतर 60 ते 70% लोकांना हा कोरोना हा सौम्य स्वरूपात तर येऊन जाण्याची आवश्यकता आहे. आणि राज्याची लोकसंख्या बघितली तर 10 कोटी लोकसंख्या जर समजली तर 6 ते 7 कोटी लोकांना ज्यावेळी होईल त्यावेळी तो हर्ड इम्युनिटी होईल. आणि जोपर्यंत या पद्धतीने इतक्या लोकांना होणार नाही, जर समजा आपण लॉकडाऊन किंवा इतर स्वरूपाची जर समजा बंधनं जी आणतोय, त्याच्या बरोबरीने आपण बघतोय की प्रचंड प्रमाणामध्ये आज ज्या आकडे आपल्याला दिसत आहेत त्या आकड्यांमध्ये जर समजा बघितलं तर याच्या कमीत कमी 10 लोकांना तरी आता या ठिकाणी कोरोना होतोय आणि 80% लोकांना असिम्प्टोमॅटिक स्वरूपामध्ये असतोय. त्यामुळे आज आपल्याला जरी आकडे भयावह दिसत असले तरी प्रत्यक्षामध्ये वैद्यक क्षेत्रात असं सांगितलं जातंय की हे आकडे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण आता त्याची मारकता ही बरीचशी कमी झालेली आहे. आणि या पॅन्डेमिक कडून एंडेमिक कडे येऊन आणि हळूहळू जसं सर्दी खोकला आपल्याला नेहमीचा होतो त्या स्वरूपाचं याचं स्वरूप यायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही निर्बंध आणखीन वाढवू नका असं वैद्यक क्षेत्रात एका ठिकाणी सांगितलं जातंय. दुसऱ्या बाजूला वैद्यक क्षेत्रात हेही सांगितलं जातंय की जमेल तेवढं वैयक्तिक स्तरावरती आणि आपल्या फॅमिलीच्या स्तरावरती, जसं आपले मुख्यमंत्री वारंवार सांगतात की माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसंच राज्याचा मी घटक आहे आणि त्यामुळे मला सगळ्यांच्यासाठीच स्वतःचा मास्क किंवा इतर जे काही सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर समजा सामान्यांनी पालन केलं तर होणारा जो काही त्रास आहे तो प्रत्येकाला कमी होईल आणि हॉस्पिटल आणि आपल्या वैद्यकीय आज जे काही आपलं क्षेत्र आहे त्याच्यावरती येणारा ताण जो आहे तो कमी येऊ शकेल. आणि त्यामुळे मारकता कितीही जरी कमी झाली तरी सुद्धा लोकांनी वेळच्या वेळी जर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी भान ठेवलं आणि 70 ते 80% लोकांनी घरच्या घरी उपचार घेतले तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने याचा सामना करता येईल. आणि लॉकडाऊनच्या दिशेने आपण जे चाललेलो आहे ते न जाता आपण चांगल्या पद्धतीने याचा सामना करू असं वैद्यक क्षेत्रात आज म्हटलं जात आहे. बरं उदय सर, आता जवळपास तो जो निर्णय आहे त्याला उद्या लॉकडाऊन म्हटलं जाईल किंवा त्याला कठोर निर्बंध काही जरी म्हटलं गेलं तरी निर्बंध कठोर होणार हे मात्र आता जवळपास निश्चित झालेलं आहे. या कठोर निर्बंधांमुळे किंवा लॉकडाऊनमुळे 14 दिवसांचा असेल किंवा 28 दिवसांचा, खरंच ही साखळी तुटण्यास मदत होईल का? लॉकडाऊन जो काही काळाचा घेतला जाईल त्याच्यानंतर ही रुग्णसंख्या कमी होईल का? काय नेमकं तुम्हाला दिसतंय? कारण याच्या आधीचा अनुभव गाठीशी असताना आपण काही प्रेडिक्शन करू शकतो का? मुळात लक्षात घ्या की आपल्याला आकडा आज बघणं आपण बंद करायला पाहिजे, कारण कोरोना बरोबर राहायची आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी गरज आहे. आपण मनातनं जे काही आता या ठिकाणी बघतोय की कोरोनाचे आकडे कमी होतील का, तर कृपा करून लक्षात घ्या की आकडे कमी होण्याची वाट बघू नका. तुम्ही या ठिकाणी स्वतःवरती निर्बंध घालून जास्तीत जास्त लोक ज्यांना गरज आहे तेच लोक हॉस्पिटल पर्यंत जाऊ शकतील याची व्यवस्था करा. आज वैद्यकीय क्षेत्रावरती येणारा ताण कमी करण्यासाठी हे लॉकडाऊन आहे, कारण आज सगळी हॉस्पिटल्स भरलेली आहेत आणि भरलेली हॉस्पिटल्स असल्यानंतर त्या ठिकाणी सौम्य रुग्ण सुद्धा त्या ठिकाणी दाखल होत आहेत. जर गरज असलेला माणूस ज्याला खरोखर त्या ठिकाणी आज व्हेंटिलेटरची गरज आहे त्याला जर समजा जायचं आलं तर जर बेड अवेलेबल नाहीये, तो ताण कमी होण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन खरं तर आपल्याला वर्षभरामध्ये आपण धडा घेतला नाही याच्यासाठीची ही पुन्हा झालेली शिक्षा असेल आपल्या लोकांना, की वर्षभरात आम्ही जे काही करायला पाहिजे होतं ते केलं नाहीये, स्वयंशिस्त आणली नाही, म्हणून ही दुसरी शिक्षा आहे. आणि शिक्षा जर समजा आपल्याला कमी काळासाठी पाहिजे असेल तर पुन्हा स्वयंशिस्तीकडे लोकांनी जायला पाहिजे. याच्यामध्ये आज आपल्याला आयुर्वेद, जसं मी टास्क फोर्स मध्ये ज्या आहे त्याच्यामध्ये आयुष मध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी या सगळ्यांचा वापर आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही सोप्या स्वयं आपण म्हणू शकतो की ज्याला अगदी सोपं आहे की मला मास्कच्या बरोबरीने मी घरच्या घरी वाफ घेतली, मास्कच्या बरोबरीने मी जर समजा हातपाय व्यवस्थितपणाने धुतले, बाहेरून आल्यानंतर आपले कपडे वगैरे व्यवस्थित धुवायला टाकले तर मला माझं आणि कुटुंब यांच्यावरती होणारे हल्ले कमी करता येणार आहेत. तर मी हे का नाही करत आहे? हे जर समजा केलं तर मला असं वाटतं की ही साखळी लवकर तुटेल. एक 15 दिवस जर समजा आपल्या
सगळ्या लोकांनी शिस्त एवढीच ठेवायची की घरी आल्यानंतर मी 2 वेळा वाफ घेणार आहे, तर अर्धे रुग्ण जे आहेत त्यांची संख्या या ठिकाणी कमी होऊन जाईल आणि ही साखळी तुटायला मदत होईल. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलंय त्याच्या जोडीला आपण आयुर्वेदाचा अवलंब केला तर ही साखळी लवकर तुटू शकेल असं मला विश्वास आहे. बरं, पण साधारण तुमचं काय मत आहे सर, की किती दिवसांचा लॉकडाऊन घेतल्यानंतर किंवा हे कठोर निर्बंध लावल्याच्या नंतर ही साखळी तुटू शकेल? साधारणतः वैद्यक क्षेत्रात असं सांगितलं जातंय की मे महिन्यापर्यंत आपली साखळी म्हणजे जे आकडे काढलेले आहेत दुसरी वेव्ह जी आहे ती साधारणतः मे महिन्यापर्यंत थांबेल आणि त्याच्यानंतर याचं स्वरूप आहे ते मावळून याच्यामधले असलेली मारकता कमी होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे मुख्यमंत्री निर्णय घेतील की 30 एप्रिल पर्यंत तर त्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त जर सहकार्य केलं तर मे महिन्याच्या साधारणतः 15 ते 20 तारखेपर्यंत हे सगळ्याच्या सगळं चित्र जे आहे ते पूर्ण आटोक्यात आल्याचं दिसेल. बर, पहिली लाट जेव्हा आली होती सर तेव्हा मार्चच्या अखेरीस जेव्हा लॉकडाऊनचा निर्णय झाला सातत्यानं आकडे वाढताना आपल्याला दिसले. कठोर अगदी कडक लॉकडाऊन होता, आपल्याला त्याची कल्पना आहे. पण त्या कठोर लॉकडाऊनच्या काळानंतर सुद्धा बऱ्याच वेळा एक्सटेन्शन द्यावं लागलं. लॉकडाऊन आपण वाढवत गेलो होतो, पण रुग्णसंख्या जी आहे जी अपेक्षित होती ती कमी होताना दिसत नव्हती. त्याच्या मागचं नेमकं कारण काय असावं आणि त्याच्यातून आता वेगळं काय करू शकतो आपण? कारण तितका मोठा लॉकडाऊन तर आपण घेऊ शकणार नाही जेवढा पहिल्यांदा घेतला होता तेव्हा. आता मर्यादित स्वरूपाच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला परिणाम साधायचा असेल तर काय करावं लागेल? मुळात लक्षात घ्या की लॉकडाऊन ही वैद्यक क्षेत्रावरती येणारा ताण कमी करण्याची व्यवस्था आहे. हा कुठल्याही पद्धतीने उपचार नाहीये. आपल्याला या ठिकाणी दुसरा लॉकडाऊन ज्यावेळी येतोय त्यावेळी स्वयंशिस्त जी आपण मागच्या लॉकडाऊन मध्ये न केल्यामुळे आज दुसरी वेव्ह आलेली आहे. तर या छोटासा लॉकडाऊन जरी 15 दिवसाचा असला तरी जर समजा आपण स्वयंशिस्तीवरती जास्त भर दिला की बाहेर पडताना मी मास्क शिवाय बाहेर पडणार नाहीये, बाहेरून आल्यानंतर मी माझी स्वतःची काळजी घेणार आहे, इतरांना माझ्यापासून होऊ देणार नाही, इतरांपासून मला होऊ देणार नाही, ही जर समजा काळजी प्रत्येकाने घेतली तर हा लॉकडाऊन यशस्वी होणार आहे. आणि त्याच्यासाठी आज जर समजा आपण म्हटलं की असे 2 नाही 10 लॉकडाऊन जरी आले पण स्वयंशिस्त नसेल तर वारंवार या लाटा येत राहणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा या आलेल्या लॉकडाऊनचा स्वयंशिस्त जी मागच्या वेळी आपण खरं तर ती शिस्त जर लावली असती तर आज आपल्याला ही पाळी आली नसती. आपण एवढे 2-2, 4-4 हजार लोकांची लग्न आणि झुंबड बाहेर काढून खाणं पिणं हे सगळ्या गोष्टी आहेत त्या जर समजा आपण केल्या नाहीत तर मला वाटतं की आता हा दुसरा लॉकडाऊन आहे हा यशस्वी व्हायचा असेल तर या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सावध होऊन आपण याच्यातनं बाहेर यायला पाहिजे तरच हा लॉकडाऊन जास्त यशस्वी होईल. नक्कीच. पण मला तुम्हाला हे सुद्धा विचारायचं सर ब्रेक नंतर की आता कठोर निर्बंध लावून काही तासाची सवलत देऊन आपण तो परिणाम साधणार आहोत का की 100% 100% लॉकडाऊन करूनच आपल्याला हे साधता येणार आहे? मला तुमच्याकडून उत्तर घ्यायचं आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. दरम्यान असलम शेख बोलते हैं मुंबई से पालक मंत्री. अपन थेट जाते गए हैं और बहुत सारे कड़क निर्णय लिए गए हैं. जैसे कि पहले से ही रात को जो संचारबंदी चालू थी अब उसमें ये बदलाव होगा कि सिर्फ एसेंशियल सर्विस वालों को ही रात में गाड़ी चलाने की परवानगी मिलेगी. कितने बजे से कितने बजे तक का टाइम होगा? वो 8 से लेकर सुबह 7 तक का जो है वो एसेंशियल सर्विस जो होगी सिर्फ उन्हीं को गाड़ी चलाने की परवानगी मिलेगी. जिस तरीके से रेस्टोरेंट्स को जो मॉल्स हो गए दुकानें हो गए ये सारे लोगों को पहले से ही रात में बंदी थी और उन लोगों को सिर्फ टेक अवे यानी अभी सिर्फ जो है टेक अवे और पार्सल की जो है फैसिलिटी दी जाएगी, बाकी बंद किया जाएगा. बाकी इंडस्ट्रीज़ के बारे में भी पूरी तरीके से गाइडलाइंस बनाई गई है, बहुत डिटेलिंग में हुई है. वो सारी चीज़ें जो है आपको जो है वो जो SOP बन रही है जो गाइडलाइंस बन रही है वो सारी चीज़ें आपको डिटेलिंग में बताई जाएगी. लेकिन इंडस्ट्री किस तरीके से चलेगी उसके टाइम्स क्या होंगे और उसमें अगर कोई कोरोना से इफेक्ट होता है तो जो इंडस्ट्री चला रहा है उसी के ऊपर पूरी जवाबदारी रहेगी. रात में सिर्फ बेकरी हो गई, मेडिकल स्टोर्स हो गया या एसेंशियल में जो ज़रूरत चीज़ें हैं वही अलाउ किया जाएगा. और ऑफिसेस के मामले में वर्क फ्रॉम होम अलाउ किया जाएगा. सिर्फ वो ऑफिसेस शुरू की जाएगी जिसमें इंश्योरेंस के मामले हो, जिसमें मेडिक्लेम्स के हों, जिसमें इलेक्ट्रिसिटी से रिलेटेड हो, महानगर पालिका से रिलेटेड हो. जिस तरीके से पहले एसेंशियल सर्विस में कॉल सेंटर्स और ऑफिसेस को अलाउ किया गया था
उसी तरीके से जो है अलाउ किया जाएगा। उसके अलावा भी जो थिएटर्स वगैरह हैं, नाट्य घर वगैरह है, इसको जो है टोटल जो है बंदी की गई है। आज जे बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रतिबंध आणखीन कडक करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम जे धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं आधी जशी असायची, म्हणजे फक्त त्यामध्ये जर मस्जिद असलं किंवा गुरुद्वारा असलं की मंदिर असलं, त्यामध्ये जे ठराविक लोकांना आधी परवानगी दिली होती ते किती नंबर्समध्ये आहे ते SOP आणि गाईडलाईन्समध्ये क्लिअर होणार आहे। सिनेमाघरं आणि नाट्यघरं हे संपूर्णपणे बंद असणार। रेस्टॉरंट्स आणि बाकीचे असे जे लहान दुकाने आहेत त्यामध्ये फक्त टेक अवेची जे आहे त्यालाच परवानगी असणार। गार्डन्स, प्लेग्राउंड्स हा बंद करण्यातच येणार आहे आणि काही ठिकाणी जर चालू ठेवलं तर त्याच्यात आचारबंदी लागू राहणार आणि ठराविक जागे जिथे केसेस वाढत असतील किंवा जे काही निर्णय घ्यायचे असतील ते स्थानिक लेवललाही अधिकाऱ्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकाची हद असेल तर वॉर्ड अधिकाऱ्यांना जबाब देण्यात आलेली आहे आणि मुंबईचे बाहेर असतील तर तिकडचे कलेक्टर लोक त्याच्यावरती हे करतील। इंडस्ट्रीज कसे चालतील त्याच्याबद्दल पण हे देण्यात आलेले आहे, त्याचे नियम करण्यात आलेले आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये जर कोणी रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी ते मालकाला घ्यावं लागेल। फिल्म इंडस्ट्रीचे शूटिंग मोठ्या प्रमाणावरती कुठेही करता येणार नाही। मोठे फाईट सीन असले किंवा डान्सचं सीन असलं किंवा मोठं जिथे गर्दी 200-300 पेक्षा जास्त होत असेल त्याला बंदी करण्यात आलेली आहे। लहान याच्यातच करण्यात येईल। बाकीचे जे छोटे मोठे उद्योग आहेत किंवा मॉल्स आहेत त्यामध्ये जर कोणाला चालू करायचं असेल तर त्यांनी वॅक्सिनेशन त्याला घेणं हा कंपल्सरी असणार। किंबहुना त्यांनी वॅक्सिनेशन नाही घेतलं तर RT-PCR घेऊन तो चालू करू शकतोय, पण त्याची मर्यादा फक्त 15 दिवसासाठी राहणार आहे। बाकी सविस्तर माहिती आपल्याला जे थोड्या वेळातच जे आहे ते प्रिंट माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आणि बाकी जे आहे पेपरमध्ये उद्या डिस्कस करणार। सर, रात्री किती ते किती वेळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील? तुम्ही म्हणताय की जे अत्यावश्यक सेवांमधले नागरिक वगळता इतरांना गाड्या रस्त्यावर आणण्याची परवानगी नाहीये, वेळ किती ते किती आहे? आता त्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर बसेस, टॅक्सीज आणि रिक्षा हे आपण बंद केलेले नाही। बसेसमध्ये ट्रॅव्हल करत असताना फक्त बसून जाताना जेवढे लोक बसू शकतात फक्त त्यांनाच अलाउड आहे। रिक्षामध्ये ड्रायव्हर प्लस 2 लोकांना अलाउड आहे। बाकी जे ट्रान्सपोर्टेशन असणार त्यामध्ये 50% संख्येने लोक जाऊ शकतात, पण तेही रात्री जात असताना जर एसेन्शियल असलं तरीही त्यांना जाता येईल, नाहीतर त्यांना जाता येणार नाही। सर, आपण वेळ काही ठरवलेली आहे का? सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंतचे हे सगळे जो दिवसाचा कालावधी असेल त्या काळामध्ये सर्व्हिसेस सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता, की तसं काही नाही? दिवसाचा हाच राहणार आहे। फक्त हे जे चेंजेस करण्यात आले म्हणजे गर्दी होता कामा नव्हे म्हणून आपण सगळे प्लेग्राऊंड आणि गार्डन्सही बंद केलेले आहेत। ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण बघितलं असणार की रेल्वे असू द्या किंवा बसेस किंवा ST त्यामध्ये भरपूर लोक जायची, त्यामध्ये जेवढे बसलेली सीट असतात त्याचे दुप्पट जे आहेत लोक उभं राहायची, ते सगळं बंदी करण्यात आलेली आहे। मुंबई लोकलच्या बाबतीत काही महत्त्वाचा निर्णय झालाय? याच पार्श्वभूमीवरती जेवढे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस या राज्यामध्ये चालत आहे त्या सगळ्यांना हीच लागू होणार। सर, हिंदी में जानना चाहेंगे जो ट्रांसपोर्टेशन को लेकर नियम बनाए गए हैं वो क्या है? देखिए, हमने कोई भी ट्रांसपोर्टेशन महाराष्ट्र के अंदर बंद नहीं किया है। जो ये संचारबंदी हमने लागू की है ये पूरे महाराष्ट्र के लिए लागू की गई है। रात में पूरी तरीके से पाबंदी रहेगी। रात में सिर्फ एसेंशियल सर्विस के लिए ही लोगों को ट्रैवल करने के लिए अलाउ किया जाएगा, उनकी गाड़ियां अलाउ की जाएगी। रही बात बसेस की, टैक्सीज की और ST बसों की, तो इसमें जितनी सिटिंग कैपेसिटी है उतने लोगों को ही दिन में जो है अलाउ किया जाएगा। रेस्टोरेंट्स के मामले में बिल्कुल सिटिंग अलाउ नहीं किया गया, खाली उनको पार्सल्स और टेक अवे अलाउ किया है। उसके अलावा मॉल्स को जो है पूरी तरीके से बंद रखा है। मॉल्स के अंदर अगर किसी को शुरू करना है तो उसको वैक्सीनेशन लेना होगा, उसके बाद वो अपनी दुकान शुरू कर सकता है, या उसको RT-PCR करके 15 दिन की मुद्दत तक ही वो RT-PCR की वैल्यू होगी और वो दुकानें शुरू कर सकते हैं। कांग्रेस इसको लेकर विरोध कर रही थी, लॉकडाउन को लेकर ऐसी भी खबरें सामने आ रही हैं। नाना पटोले ने इसका विरोध किया था। ये लॉकडाउन थोड़ी है, ये तो हमने जो गाइडलाइंस है उसको कड़क किया है, जो SOPs है उसको कड़क किया है। इंडस्ट्री किस तरीके से चलना चाहिए, इंडस्ट्री में कितने लोग होने चाहिए
और उतने लोगों की जवाबदारी किसकी होनी चाहिए। आज अगर केसेस बढ़ते हैं तो सब में इसका सहयोग होना चाहिए। तो इसको तो लॉकडाउन नहीं, लॉकडाउन तो उससे कहते हैं कि कंप्लीटली सारी चीज़ें शट डाउन करें। हमने हमारा रिस्ट्रिक्शन बहुत कड़क किया, इसलिए कि आज हम खुद आज कई मार्केट घूमे, मुंबई शहर में कई मार्केट में गए, आपने देखा होगा कि बहुत ज़्यादा गर्दी थी। तो ऐसे मार्केट्स के अंदर जो है बहुत लिमिटेड लोगों को छोड़ा जाएगा, या ऐसी मार्केट के अंदर जहाँ पे लोग फिर भी नहीं माने तो लोकल अधिकारी उसको पूरा शट डाउन करने का उसको अख्तियार रहेगा। सर लिकर शॉपच्या बाबतीत नेमका काय निर्णय झालाय? वाईन शॉप, लिकर शॉप सुरू राहणार का? वाईन शॉप, लिकर शॉप किंवा जे रेस्टॉरंट असतील त्यांना त्यांची बॉटल, सील्ड बॉटल पार्सल देण्यामध्ये काही हरकत नाही। ते परवानगी आधीही देण्यात आली होती। आधी जेव्हा आपण संचारबंदी किंवा लॉकडाऊन लावला तर त्या टायमालाही त्यांना हे आदेश देण्यात आले होते की त्यांनी ते सील बॉटल त्यांना देण्यात येईल। सर रिक्षा आणि टॅक्सी आणि जे बसेसवर तुम्ही म्हटलेलं आहात कमी प्रमाणात म्हणजे गर्दी होईल, त्याचं कसं नियोजन केलं जाणार? नाही, नियोजन म्हणजे बसेसमध्ये जेवढी जागा आहे किंवा रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये 50%, रिक्षामध्ये पण तसेच, आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्या ट्रान्सपोर्टला जे सिटिंग कॅपॅसिटी तेवढीच त्या लोकांना त्यांना आतमध्ये घेता येईल, आणि जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे त्यांच्यावरती पण हेच लागू राहणार। सर रेल्वेच्या बाबत, मुंबई लोकलच्या बाबत आपण काही ठराविक वेळा दिलेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी। सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरती काही निर्बंध आहेत का? नाही, सगळ्यांना हे लागू होणार आहे। जर ट्रेनमध्ये जेवढी सिटिंग कॅपॅसिटी तेवढेच लोकांना आपण आतमध्ये जाऊ देऊ। आपण रेल्वे पोलीस आणि लोकल पोलीसची सहकार्यता घेऊन जेवढी गर्दी होता कामा नये, आता गर्दी टाळायची, आपल्याला हे चेन तोडायचं आहे। हा चेन तोडण्यासाठीच एवढे डिटेलिंगमध्ये सविस्तर म्हणजे धार्मिक स्थळपासून, रेस्टॉरंटपासून, फॅक्टरीज पासून, इंडस्ट्रीज पासून सगळ्यांना लक्षातच घेऊन हे निर्बंध आणि संचारबंदी हा पूर्ण राज्यात लागू राहणार। सर महत्त्वाचं म्हणजे जिथे एपीएमसी मार्केट आहेत किंवा मार्केट परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि कोरोना वाढण्याचा धोका आहे, तर त्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलेत का? त्या संदर्भात जसं मी आपल्याला बोललो की जे मार्केट्स आहेत किंवा जे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीने कुठल्या बेसिसवरती चालवावा किंवा उघडावा त्याच्याबद्दल सविस्तर डिटेलिंग, टायमिंग, किती लोक असली पाहिजे, हे सविस्तर डिटेल आपल्याला आता थोड्या वेळात लेखी स्वरूपाने माहिती। सर तुम्ही रेस्टॉरंट बंद असं म्हणताय, मॉल, होटल और लोकल ट्रेन के बारे में क्या फैसला किया गया? सारे ट्रांसपोर्टेशन के बारे में यही फैसला किया गया है कि जो गवर्नमेंट ट्रांसपोर्टेशन है उसमें जो सिटिंग कैपेसिटी है बस उतने लोगों को ही अलाउ किया जाएगा। प्राइवेट जो ट्रांसपोर्टेशन है उसके अंदर भी जो है उसी तरीके से अलाउ किया गया है, और रिक्शा, टैक्सी और पर्सनल गाड़ी जो लोग चलाएंगे उसको जो है 50% पे जो है उनको चलाना है, और रात में किसी को भी सफ़र करने की परवानगी नहीं है। सर मॉलच्या बाबतीत तुम्ही म्हणलं की जर मॉल खुले ठेवायचे असतील तर टेस्टिंग करावीच लागेल। जर मॉलमध्ये पूर्ण क्षमतेने टेस्टिंग करणं अपेक्षित आहे की रॅन्डम टेस्टिंग जशी आता सुरू आहे तशी करणं अपेक्षित आहे की मॉल पूर्णतः बंदच ठेवायचं? मॉल तर सध्या पूर्णतः बंदच राहणार आहे। मॉलमध्ये जर कोणाला दुकान उघडायचं असेल तर त्यांनी वॅक्सिनेशन घेणं कंपल्सरी आहे। जर वॅक्सिनेशन त्यांनी नाही घेतलं तर त्यांनी RT-PCR करावं लागेल। RT-PCR केल्यानंतर त्याची मुदत फक्त 15 दिवस राहणार, तरच तो दुकान उघडू शकतो, आणि आतमध्ये जे जाणारी लोक असतात त्यांनाही कंपल्सरी RT-PCR किंवा कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड जे काय आहे ते त्यांना घ्यावं लागेल। सर तुम्ही आज दादरला फिरलेला आहात, आपल्या गावी जात आहेत, तर त्या परप्रांतीयांना तुम्ही काय आव्हान कराल? नाही, आता जिथे जिथे शूटिंग्स वगैरे आहेत त्या लोक स्वतः आपला ज्यांना शूटिंग करायची असेल ते व्यवस्था करते राहण्याकरता, आपले आर्टिस्ट किंवा आपले कर्मचाऱ्यांकरता। इंडस्ट्रीमध्ये पण तशीच SOP आपण केलेली आहे। आता आधीच्या काळामध्ये रातोरात बंद करण्यात आलं होतं म्हणून लोकांचे हाल झालेले आहे, पण आजच्या स्थितीमध्ये कुठलंही ट्रान्सपोर्टेशन आपण बंद केलेलं नाही, फक्त 50% वरती आपण आणलेलं आहे। तर त्या स्वरूपाने मला नाही वाटत की मायग्रेंट वर्करला किंवा कोणाला त्रास होणार। सर आरोग्य सेवेसंदर्भात काय निर्णय घेण्यात आलेले आहेत? कुठेतरी बेड कमी आहेत आणि त्या संदर्भात आपण इतर राज्यांची काही मदत घेणार आहोत का? आजच्या स्थितीमध्ये मुंबई शहरामध्ये किंवा राज्यात आजच्या स्थितीमध्ये बेडची कमतरता कुठेही नाही। पूर्ण क्षमताने एवढे आपले जेवढे जम्बो फॅसिलिटीज आपण तयार केले होते ते चालू ठेवलेले आहेत। आपले महानगरपालिकाचे, राज्य शासनाचे सर्व ठिकाणी बेड्स अवेलेबल आहेत। काही ऑक्सिजनचे बेड जर कमी झाले तर आपण ताबडतोब जम्बो फॅसिलिटीजमध्ये आपण ते पूर्ण करून घेतोय। आजही आपल्याकडे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत। आपल्याकडे जे ऑक्सिजनचे लागणारे बेड्स आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल। हे आपल्या हाताबाहेर जाता कामा नये म्हणून हे एवढे कठोर जे
आपण आता हे गाईडलाईन्स करण्यात सर आलेले आहे. इतर राज्यांची काही मदत घेतली जाणार का, जर का कुठे कमी पडल्यास काही इथं ज्या ठिकाणी कोरोनाचं संक्रमण कमी आहे त्या राज्यांची काही मदत घेतली जाणार आहे का? नाही, आत्ताच्या स्थितीमध्ये तर सरकार सक्षम आहे आणि सरकारला डेफिनेटली केंद्र सरकारने आणखीन आर्थिक मदत द्यावी, कारण एवढे मोठ्या संख्येने जर इथे रुग्ण वाढत असतील तर या राज्याला मदत करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने पण याच्यात लक्ष देऊन जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्याला मदत करावी. सर लसीकरण 24 तास सुरू ठेवणार का, कारण आता रुग्णसंख्या वाढते, लसीकरणाबाबत काय निर्णय झालाय? लसीकरणमध्ये भरपूर सेंटर्स, भरपूर हॉस्पिटल्स आपण उघडलेले आहेत आणि कुठेही गर्दी होत नाही. प्रत्येक ठिकाणी 1000पेक्षा जास्ती क्षमता आत्ता आपल्याकडे आहे. जर गर्दी होण्याची शक्यता लागली तर आणखीन आपण पाहिजे एवढी सेंटर्स उघडूया. सर तुम्ही आज दादर परिसर फिरलेला आहात, तर फेरीवाल्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेला आहे? हे सगळे ठिकाणी एकच असतात, मग फेरीवाले असू द्या किंवा ते गार्डन असू द्या किंवा मार्केट असू द्या की APMC मार्केट असू द्या की कुठलीही मार्केट महानगरपालिकाची असू द्या किंवा ते आठवड्याची मार्केट असू द्या, सगळ्यांसाठी हेच लागणार आहे. आणि लॉकडाऊन नाही पण लॉकडाऊन सारखी परिस्थिती होणार आहे, म्हणजे लोकांसाठी, म्हणजे कुठेही अति आवश्यकता आपण सप्लाय थांबवलेली नाही, ट्रान्सपोर्टेशन थांबवलेलं नाही, ट्रेन थांबवली नाही, पण निर्बंध जे आहे ते कडक करण्यात आले. सर बाजारपेठांबाबत स्थानिक प्रशासनाकडेच निर्णय दिला आहे का? हो सकता है कि आने वाले दिनों में सैटरडे संडे को कम्प्लीटली लॉकडाउन जैसी स्थिति कर सके. सर पुन्हा एकदा हे मराठीत सांगा की म्हणजे शनिवार रविवार लॉकडाऊन संदर्भात काही वेगळे नियम असतील? नाही, शनिवार रविवारला जे ओपन स्पेसिस आहे, म्हणजे मुंबईमध्ये जे गार्डन्स आहेत, ते बीचेस आहेत, मग जुहू चौपाटी असू द्या की गेटवे ऑफ इंडिया असू द्या, जिथे विनाकारण लोक जमत आहेत ते सगळं बंद करण्यात येणार. सर बंद करण्याचा निर्णय झालाय का करणार आहोत? आता थोड्याच वेळाला आपल्या सगळे SOP होणार, सर सगळ्यांसमोर येणार. हे मीटिंग आज घेतलीच आहे म्हणजे बंद होणारच. बाजारपेठांच्या बाबतीत स्थानिक प्रशासनावर आपण निर्णय सोडून देणार आहोत की त्यांना किती संख्येने ग्राहक सोडायचे किंवा बाजारपेठा पूर्ण बंद करायच्या? सरसकट आता आपण जे नियमावली बनवलेली आहे ते पूर्ण राज्यासाठी आहे. त्यामध्ये काही ठिकाणी नियमावली बनवत असताना त्याचं पालन होत नसेल किंवा ते व्यवस्थित होत नसेल तर स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांची पूर्णपणे त्यांना पॉवर्स देण्यात आले की ते त्याच्यावरती हवे ते निर्णय घेऊ शकतात. डन. एनिथिंग एल्स? सर बेड्सच्या बाबतीत पुन्हा एकदा मराठीत सांगा की बेड्सची संख्या मुंबईत किती आहे? मुंबईचे पालकमंत्री आहात. बेड्सची संख्या आपल्याला अवेलेबल दिसते डॅशबोर्डवर, मात्र प्रत्यक्षात लोकांना बेड्स मिळत नाही आहेत. मुंबईमध्ये मी परत एकदा सांगतो की आपल्याकडे अजूनही बेड्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे ICUचे बेड्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे ऑक्सिजनचे बेड्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे व्हेंटिलेटरही अवेलेबल आहेत. आणि मुंबईमध्ये लोकांना जेव्हा कोविडचे RT-PCR केल्यानंतर रिपोर्ट येतात ते पहिला धावून आपला इन्फ्लुएन्स लावून ॲडमिट व्हायला बघतात. आणि म्हणूनच महानगरपालिका आणि राज्य शासनाने, राज्य सरकार किंवा महानगरपालिकांनी आदेश दिल्यानंतरच त्याला ॲडमिट करावा हे निर्देश देण्यात आलेले आहे. कोविड झाल्यानंतर ॲडमिट होणं हे गरजेचं नसतं. त्याचा सॅच्युरेशन खाली जात असेल, त्याचं ऑक्सिजन लेवल खाली जात असेल, त्याला दुसरं काय सिरियस प्रॉब्लेम असेल तरच त्यांनी ॲडमिट व्हायचं असतं. नाहीतर आपोआप घरी क्वारंटाईन होऊन जे महानगरपालिकातर्फे आमचे 24 तास या मुंबई महानगरपालिकाचे जेवढे महानगरपालिकाचे वॉर्ड्स आहेत त्यामध्ये कॉल सेंटर चालू आहे, ते वारंवार त्यांच्यावरती नजर ठेवतात आणि त्यांना सजेशनही देत असतात की क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये त्यांनी काय करायचं, कुठला औषध करायचा. आणि जर कोणाची केसेस सिरियस होत असेल तर महानगरपालिका आणि शासनातर्फे ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना ॲडमिशनसाठी आम्ही हे करून देतो. सर आखिरी सवाल ये है कि कांग्रेस, ये चर्चा हो रही है कि कांग्रेस और बाकी सरकार जो है NCP और शिवसेना, इसमें मतभेद हैं लॉकडाउन को लेकर. अभी जो हमारी मीटिंग हुई इसमें सभी दलों के मंत्री थे और मीडिया से हाथ जोड़ के विनती करूंगा कि अपना खुद का जो है व्यू ना वापरें. हमारे सारे व्यू के साथ ही जो है ये हम SOPs और गाइडलाइंस जो ला रहे हैं, हर एक की बातों में से एक एक बातें निकाल के अपनी ना चलाएं. जो भी डिसीजन लिया जाता है वो कैबिनेट में सबके सहमति से लिया जाता है. सर सर्वात महत्त्वाचं आहे 10वी-12वीच्या संदर्भात, परीक्षेसंदर्भात घेण्याबाबत काय निर्णय झालाय का? हो, त्याच्याबद्दल विशेष करून या कॅबिनेटमध्ये जे जे निर्णय होणार
येत्या कॅबिनेटमध्ये ते आपल्या समोर ठेवण्यात येणार. पण 10वी-12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असं आधी ठरलंय. आता आपण एक प्रकारचं मिनी लॉकडाऊन सुरू करतो आहोत, पण असं असताना या परीक्षा घेतल्या जातील का? आपण लॉकडाऊन बोलल्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण होते, म्हणून आपण गाईडलाईन जे आहे ते स्ट्रिक्ट करतोय. गाईडलाईन स्ट्रिक्ट केल्या म्हणजे लोकांना कळतं की बाबा एवढी गंभीरता नाही आहे, सर्वसामान्य जीवन चालू शकतोय, पण त्यांनी विशेष करून आपले परिवाराची आणि आपली लोकांची जबाबदारी गरजेचं आहे. आणि परीक्षाबद्दल मी परत सांगतोय की येत्या कॅबिनेटमध्ये सविस्तर कसे एक्झामिनेशन करता येईल, पुढची कारवाई कशी असणार किंवा शाळा कशी कुठे चालू करायची असणार त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला देण्यात येईल. तर लग्न समारंभांबाबत आणि अंत्यविधींबाबत काही विशेष वेगळी नियमावली आहे? हो, यामध्ये फक्त 20 लोकांना अंतिमविधीमध्ये हे करता येणार आहे. बाकी आधीच सांगितलं आहे की जेवढी धर्मस्थळं आहेत ते सर्व जे आहे ॲज गुड ॲज बंदच असतील. ठराविक जे आतमध्ये कर्मचारी किंवा जे गुरु असतात, धार्मिक गुरु असतात ते किंवा सोसायटी आपले ट्रस्टचे जे काय ठराविक लोक असतं, जसं आधी SOP काढलं, गाईडलाईन्स काढली होती त्याच पद्धतीवरती ते चालू राहतील. आणि लग्न समारंभांच्या किती लग्न समारंभाबद्दल पण जे आहे आता आणखीन कमी करण्यात आलेली त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती एका तासामध्ये भेटणार. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला होता, राज ठाकरेंशी पण संपर्क साधला होता. काय बैठकीमध्ये अशाबद्दल चर्चा झाली का? कोणाबरोबर संपर्क साधला? हे मीटिंग घेण्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या राज्याचे जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली, फिल्मचे जे मोठे मोठे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि ॲक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली, जे मार्केट्समध्ये असोसिएशन्स आणि जे त्यांची कमिटी आहे त्यांच्याबरोबर चर्चा केली, रेस्टॉरंट ओनरबरोबर पण आमची चर्चा झालेली आहे. आणि हे सगळं चर्चा करत असताना टास्क फोर्सला सोबत घेऊन टास्क फोर्सचे जे त्यांचं जे म्हणणं ते सर्वात लक्षात घेऊन हे आपण जे नवीन SOP आणि गाईडलाईन्स काढलेले आहेत. विमान प्रवासाबाबत काही निर्णय झालाय का? डेफिनेटली त्याच्याबद्दल पण जे डिप्लोमॅट असतात त्यांच्यासाठी आधी जसे नियम होते तेच ठेवण्यात येणार आहे. आणि जसं कंपल्शन आहे की जे आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, जाण्या किंवा येण्यामध्ये जे RT-PCR आपल्याला कंपल्सरी ठेवलं होतं ते तसंच कायम राहणार. पण प्रवाशांना प्रवास करता येईल की आंतरराष्ट्रीय विमानं आपण बंद करतोय, मुंबईतून जाणारी किंवा मुंबईत येणारी असं काही? सध्या आंतरराष्ट्रीय विमानाबद्दल कुठलीही चेंजेस नाही. जसं इंटरराज्यामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय विमान चालत आहे तसेच चालणार. वाढत्या जिल्ह्यांमध्ये जी कोरोनाचं प्रमाण आहे त्या संदर्भात जिल्हा बंदी असं काही करण्यात येणार आहे का? काही ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतंय. मी आधीही सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये SOP आणि गाईडलाईनचं पालन होत नसणार किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रुग्ण अपेक्षापेक्षा जास्त वाढत असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्री आणि त्या जिल्हा अधिकारी किंवा त्या कमिशनरला पूर्ण अखत्यार आहे डिसिजन घेण्याचं. सर 100 ते 200 जे आहे हॉस्पिटलमध्ये वेटिंग लिस्ट आहेत त्या संदर्भात काही? बरेच लोकांना शासकीय रुग्णालयात जमत नाही म्हणून ते प्रायव्हेट रुग्णालयात जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि म्हणूनच तिथे गर्दी होत आहे. खरं म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे की शासकीय असल्या की प्रायव्हेट असल्या त्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शन आणि जे पॅरामीटर जे औषधाचं आहे ते सेमच आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्यामध्ये लॉकडाऊन असणार नाही, पण पुढचे काही दिवस राज्यात कडक निर्बंध असतील हे आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे. रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, त्याचबरोबर थिएटर्स, नाट्यगृह हे पूर्णपणे बंद असणार आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून वीकेंड लॉकडाऊन असेल. सोमवारी सकाळी 7 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे सरकारनं कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. रात्री संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊन असेल, संचारबंदी असेल आणि कुणालाही अत्यावश्यक सेवा सोडून कुणालाही रात्री प्रवास करता येणार नाही हे सुद्धा जाहीर करण्यात आले. हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरंट, बार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. संचारबंदी लागू असेल. रात्री कुणालाही अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर फिरता येणार नाही आणि त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते घेण्यात आले. ज्याचे सविस्तर जिंदाल यांचा मोठा प्लांट आपल्या अलिबागमध्ये आहे आणि मग त्याच्याकरता टँकर आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही उपलब्ध व्हेकल्सच्या बद्दल ही पण चर्चा तिथं झाली. कारण ऑक्सिजन कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्ह
जे येत आहेत त्यांना कमी पडता कामा नये ह्याबद्दलचं पण नियोजन राज्य सरकारने केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः 2 दिवसामध्ये अनेक उद्योगपती अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे सिने इंडस्ट्री चालवणारी सगळे तो वर्ग किंवा नाटक कलावंत तो एक चालवणारा वर्ग शूटिंगच्या बद्दल काय असं सगळीच खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. आज मुख्यमंत्र्यांनी सांगत असताना असंही सांगितलं त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे राज ठाकरे यांच्याशी पण चर्चा केली आणि हा सगळ्या राज्याच्या जनतेच्या समोर एक महामारीचं संकट जे उभं राहिलेलं आहे ह्याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण न करता सगळ्यांनी एकोप्याने निर्णय घेण्याची नितांत गरज आहे ही राज्य सरकारची भूमिका आहे. दादा, ज्या पद्धतीने एक माहिती मिळते की 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात एक विचार झालेला आहे. लॉकडाऊन हे सगळे अंदाज आहेत. एक मात्र ठरलेलं आहे, ज्यावेळेस काही निर्णय घ्यायचा त्यावेळेस आज रात्री 8 वाजल्यापासून निर्णय असं न होणार. त्याकरता निर्णय ज्यावेळेस कडक घ्यायची वेळ आलीच एक तर येऊ नये वेळ, त्याकरता सगळ्यांनी नियमावलीचं तंतोतंत पालन करावं. पण त्याच्यामध्ये तमाम नागरिकांचा प्रतिसाद जर कुठेतरी नाही मिळाला आणि तशा प्रकारची वेळ राज्यावर आली तर किमान 2 दिवस आधी तरी नागरिकांना त्याबद्दल म्हणजे आपण लगेच सांगितलं हा आता आजपासून बंद तर तो बिचारा तिथल्या तिथं थांबतो. त्याला कुठं जाताही येत नाही, कुठं येताही येत नाही. त्याकरता त्याला जर कुठं जायचं असेल तर त्याला 1-2 दिवस वेळ दिला तर घरामध्ये काही साहित्य आणायचं असेल, इतर काही त्याचं नियोजन असेल ते करायचं असेल तर ती वेळ मागच्या वेळेस कसं झालं देशाच्या पंतप्रधानांनी पूर्णपणे देशात लॉकडाऊन केला आणि त्यावेळेस बाहेरच्या परराज्यातलं जे लेबर आलेलं होतं त्यांची अडचण आली. आपल्या राज्यातलं लेबर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातं कामाधंद्याच्या निमित्तानं त्यांना अडचण आली किंवा काही नोकरदार होते ते कुठं बाहेर म्हणजे एखादा पुण्यातला ऑफिसर हा नागपूरला गेलेला असेल तर तो नागपूरलाच अडकला असं होऊ नये. त्याकरता आज बहुतेक मंत्र्यांनी पण अशी सूचना केलेली आहे की 2 दिवस आधी तरी लोकांना कळलं पाहिजे की 2 दिवसांनी अशा प्रकारचा निर्णय होणार आहे. म्हणजे त्या 2 दिवसात त्यांना बाकीची जी काही खबरदारी घेण्याची गरज आहे तर ती घेता येईल. दादा, एकीकडे आपण कडक अंमलबजावणी करायचं असं सांगतो मात्र मंडई असेल किंवा इतर काही दुकानं असतील त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला यंत्रणा किंवा ठेवलं जात नाही. नाही यंत्रणा नाही. मागे गेल्या वर्षी जी यंत्रणा होती तीच आहे. मागच्या वेळी सुरुवातीच्या काळामध्ये करोनाला सगळेजण घाबरायचे, तुमच्या सकट, माझ्या सकट आणि नागरिकांच्या सकट. करोना झाल्यानंतर सगळेजण एकदम ह्या घरात करोना झाला तर तिथं फिरकायचे पण कुणी नाही. आता ह्या करोनाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्ष 1.25 वर्ष हे संकट आपल्या राज्यावर राहिलं आहे, देशातल्या काही भागावर राहिलं आहे. ते बघता लोकांची भीती पूर्णपणे त्या ठिकाणी दूर झालेली आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतं. लोक म्हणतात काय फरक पडतो आहे, असं नाही आहे. ह्यावेळेस तुम्ही बघा मागच्या वेळेसपेक्षा संख्या पर डे दररोजची पॉझिटिव्हची जास्त पाहायला मिळायला लागलेली आहे. मागच्या वेळेस जर एखादा पॉझिटिव्ह झालेला 5 लोकांना बाधित करत असेल तर ह्यावेळेसचा दुसरी लॉट जी आली त्याच्यामध्ये तो बाधित झाला तर तो परिवाराला पूर्ण बाधित करतोय. तो 5 पेक्षा जवळपास 15-20 लोकांना त्या ठिकाणी बाधित करतोय. एक आहे जरी तो पॉझिटिव्ह काही जणांच्या बाबतीत असं घडतं की पॉझिटिव्ह असला तरी त्याला जो पहिला त्रास जाणवायचा सुरुवातीच्या काळामध्ये तेवढा त्रास जाणवत नाही. आताही व्हेंटिलेटर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त ऑक्सिजनच्या बद्दल मात्र ऑक्सिजनचे बेड हे मोठ्या प्रमाणावर आपण खाजगी हॉस्पिटलची पण मदत घेतोय. सरकारचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याची पण आपण सूचना दिलेली आहे आणि तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑक्सिजन बेड कमी पडू नये याबद्दलची पावलं राज्य सरकारने उचललेली आहे. ऑक्सिजनची कमतरता भासते असं तुम्ही सांगितलं की ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आपल्या चाकणच्या परिसरामध्ये 3 प्लांट सुरू झाले. मागच्या वेळेस ह्याच्यापेक्षा कमी संख्या असताना आपल्याला अलिबागमधनं रायगड जिल्ह्यातनं जिंदालचा प्लांट आहे तिथनं ऑक्सिजन मागवावा लागला
तसं यावेळेस करावं लागलं नाही, कारण हे 3 नवीन प्लांट सुरू झालेले आहे. काल मी मीटिंग जी घेतलेली होती, काल नाही शुक्रवारी, त्याही वेळेस आम्ही आढावा घेतला. आपण इथल्या काही अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेलीच आहे की ते ऑक्सिजन जिथं गरज आहे, फक्त आपण तो पुणे जिल्ह्यापुरता देत नाही, तर पुणे जिल्हा आणि इथून आजूबाजूच्या जिल्ह्यामधनं जिथं डिमांड असेल तिथं देखील ऑक्सिजन कसा पाठवता येईल याबद्दलची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवून आहोत. कलाकारांनी तमाशा कलाकार किंवा इतर कलाकारांनी की त्यांना मानधन किंवा काही इतर देणं गरजेचं का वेगवेगळ्या घटकाला अनेक लोक म्हणतात की आम्हाला मानधन द्या. शेवटी अशा प्रकारचं संकट आलं तर त्यांची संख्या किती आहे, त्याच्यात खरोखरीच ते कलाकार नोंदले गेलेले आहेत का, अशा बऱ्याच त्याच्यात गोष्टी आहेत. पाठीमागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीच्या मागण्या आलेल्या आहेत, परंतु अनेक प्रकारच्या मागण्या आल्या तर एकंदरीत राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्याबद्दलचे निर्णय फार विचारांती घ्यावे लागतात. त्या पद्धतीने आम्ही घेऊ. नाही, काल खरं तर तिथं सगळ्यांच्या देखत चर्चा होताना काय झाली, खरं आतली चर्चा बाहेर करू नये. तुम्हाला स्वतः सौरवरावनी तिथं सांगितलेलं होतं. काल जे निर्णय झाले ते जेवढे खासदार होते, जेवढे आमदार होते, जेवढे अधिकारी होते, सगळ्यांनी चर्चा 3 तास मीटिंग चालली. ती मीटिंग 10ला सुरू झाली, जवळपास 1ला संपली आणि त्या 3 तासात सगळी साधक बाधक चर्चा होऊन ह्याच्यामध्ये हे प्रमाण वाढू नये हीच त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. परंतु आता राज्य सरकारचे उद्या 8 वाजता जे काही आदेश निघतील त्या पद्धतीनं अंमलबजावणी. अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तुम्हाला 1-2 दिवस कळवलं जाईल आणि नंतर निर्णय घेतला जाईल. अचानकपणे कुठला निर्णय घेतला जाणार नाही, अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. काय म्हणालेत बाळासाहेब थोरात, ऐकूयात. राज्यात उद्या रात्रीपासून कडक नियमावली होईल असं सांगितलं जातं. आज कॅबिनेटची बैठक झाली, नेमकं काय काय झालं, कारण की अनेकांना वेगवेगळ्या मनात शंका आहेत की लॉकडाऊन होणार का, लॉकडाऊन परत होणार का, नेमकं काय होणार आहे. आत्ताच कॅबिनेटची बैठक झाली, 2 तास चर्चाही झाली, सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाने त्यांची भूमिका मांडली. माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं सर्वांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घेतलेलं आहे. आणि लॉकडाऊनला तर तसा म्हटलं तर सगळ्यांचा विरोध असतो, परंतु लॉकडाऊन हा शेवटी पर्याय अवलंब करावा लागतो हे विसरून चालणार नाही जर आपल्याला आपण विशिष्ट काळामध्ये याच्यावर नियंत्रण आणलं नाही तर. परंतु आता जरा कडक नियमावली बंधनं हे येतील, माझ्या मते लवकरच ते जाहीर केले जातील आणि मला वाटतं ते आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे या मताचा मी आहे. बरं सर, ही नियमावली किती दिवसासाठी असेल, कारण की याच्यामध्ये वेगवेगळी मतांतरात चर्चा येते समोर की 15 दिवसासाठी असेल, 30 एप्रिलपर्यंत असेल. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व काही आमचं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीतले काही चर्चा झालेली आहे, परंतु त्या बाबतीत जे काही निर्णय आहे ते लवकरच आपल्या सगळ्यांना समजतील की किती काळाकरता हे सर्व नियम आहेत. शेवटी असं आहे की परंतु हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की या बाधित होण्याची जी संख्या आहे ती नियंत्रित होणं गरजेचं आहे. त्यापेक्षा आणखी कडक म्हणजे शेवटी लॉकडाऊन हे येत असतं, परंतु आपण प्रयत्न आपल्या सगळ्या नागरिकांनी व्यक्तिगतरित्या सामूहिकरित्या हा प्रयत्न केला पाहिजे की मला कोरोनापासून आता स्वतःचा बचाव करायचा आणि सर्वांचाच बचाव करायचा. त्याकरता जे काही काळजीच्या गोष्टी आहेत त्या तर बेसिक आहेत की मास्क वापरण्याच्या संदर्भातलं असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा हात सॅनिटायझरने साफ करण्याचं असतील, या तर बेसिक गोष्टी त्या तर घेतल्याच पाहिजे आपल्या कुटुंबाकरता, समाजाकरता. हे तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त आता काय काय सर्व चर्चा झालेली आहे. लवकरच आपल्याला समजेल की काय त्यामध्ये नियमावली आहे. विकेंडला खूप कडक लॉकडाऊन असेल असं समजत होतं, चर्चा होती, कसं असेल ते मग? ते सुद्धा चर्चा मध्ये सर्व काही ऐकून घेतलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी की लोक विकेंडला बाहेर येतात किंवा बाहेर फिरण्याकरता जातात,
त्यातला काय तो निर्णय लवकरच जाहीर होईल. सर, दुसरं की लोकांना सगळ्यात जास्त जी आहे मनात शंका, एकतर लोकल सेवा जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात किंवा रेल्वे असतील त्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, पण राज्य सरकारच्या हातात गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत आणि लोक करण्यासाठी एक सर्वसामान्य गोरगरिबांना तेच एक माध्यम आहे. त्याबाबत काय निर्णय होऊ शकतो का? ह्या सगळी नियमावली आपल्याला, मला वाटतं की 1 तासामध्ये सर्व काही नियमावली जी आहे, जे चर्चा झाली, आमचं ऐकून घेतलं, त्यात काही दुरुस्त्या करण्याच्या असतील तर त्या दुरुस्त होऊन जे सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासामध्ये आपल्या सर्वांना समजेल. माझी विनंती आणि आव्हान एवढंच आहे की आपण ते सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळलं पाहिजे आणि कोरोना हद्दपार केला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न की काँग्रेसचा थेट विरोध मोठ्या प्रमाणात होता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता, महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील होते, इतर काँग्रेसचे नेते सुद्धा होते, त्यानंतर तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. यानंतर राज्य सरकार जो निर्णय घेईल म्हणजे मुख्यमंत्री निर्णय घेतील, पण लॉकडाऊन नसावं ही तुमच्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात का? लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतोच हे शेवटी लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण नियमावली केली, कडक नियमावली केली, ते पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आता काही ही साखळी तुटत नाही. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर काहीतरी आणखी कडक करावं लागणार आहे. याचा अर्थच असा असतो की लॉकडाऊन येणार. त्याला जर टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी जर प्रतिसाद या उत्स्फूर्तपणे दिला आणि जे आता सांगितलं तेच कडक नियम पाळले आपण स्वतः, तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरसह, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा कोरोनाशी 2 हात करताना आपल्याला सरकारनं घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन तर करायचंच आहे, पण अत्यंत आवश्यक आहे तो म्हणजे हा मास्क, जो आपण सगळ्यांनी वापरणं गरजेचं आहे कोरोनाला थोपवण्यासाठी. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. निर्भीड